हॅलो मंडळींनो, तर चला जाऊया आज आपण मच्छी आणायला. मी जाते आहे स्टेशनला. आमच्या इथे एक होलसेल मच्छीचं शॉप आहे, तिकडे जातो आहे. होलसेल तर मी विचार कराल ही होलसेल मच्छीच्या शॉपवरती का जाते, कारण तुम्हाला माहितीच असेल की डोंबिवलीच्या पुढे किंवा ठाण्याच्या पुढे मच्छी ही वजनावरच मिळते. खूप रेअर असतात असे लोक की जी वाट्यावरती देतात. मुंबईलाही वाट्यावर मच्छी मिळते, पण या साईडला वजनावरच मच्छी मिळते. आणि वजनावरची मच्छी म्हणजे फ्रेश असते, फक्त एवढंच की ती वजनावरती मिळते आणि क्वांटिटी थोडी कमी असते. ते पीसनुसार असतं. ॲक्च्युली मोठा पीस असेल तर क्वांटिटी कमी बसते आणि छोटे पीस असतात तर क्वांटिटी थोडी जास्त बसते. पण तुम्ही पाहू शकता इकडे मी बोंबील घेतले आहेत आणि बांगडे घेतले आहेत. बोंबील आणि बांगडे दोन्ही पण 250 रुपये किलो होते, तर दोन्ही पण मी 1-1 किलो घेतले आहेत. आम्ही मच्छी खाण्यासाठी दोघंच आहोत, त्यामुळे मी फक्त मच्छी साफ करून ठेवली, बाकीची फ्रीझरमध्ये ठेवली आणि उरलेली जी मच्छी होती थोडीशी ती आत्ताला फ्राय केली आणि त्याचा रस्सा बनवला. थोडी मच्छी फ्रीझरमध्ये ठेवून दिली. मच्छी साफ करताना मला बांगड्यामध्ये ना गाबोळी भेटली. गाबोळी खूप जास्त मिळाली, कारण म्हणजे बांगड्याप्रमाणे म्हणजे मच्छीची गाबोळी थोडी छोटीच होती, पण बरीचशी गाबोळी मला बांगड्यामध्ये मिळाली. त्या गाबोळीचा आणि मच्छीचं जे डोकं होतं बांगड्याचं त्याचा मी रस्सा बनवला आणि बाकीचे जे बोंबील होते ते मी फ्राय केले. मच्छी घेतलेली साफ करून पण देतात, पण साफ करण्यासाठी पण तिकडे खूप गर्दी होती, लाईन होती साफ करून घेण्यासाठी. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. ऑलरेडी मला खूप लेट झालं होतं. आम्ही मच्छी आणण्यासाठीच लेट गेलो होतो, त्याच्यामुळे विचार केला की घरी जाऊन साफ करेन, म्हणून मी आता साफ करते. नाहीतर नेहमी मी मच्छी आणताना साफ करूनच घेऊन येते, पण साफ करत बसले असते तर खूपच वेळ झाला असता. लाईन होती अक्षरशः साफ करण्यासाठी मच्छी. तर मी घरी आणली आणि विचार केला मच्छी साफ करेन आणि मग मच्छी साफ करायला घेतली. तरी पण मच्छी साफ करताना जवळजवळ मला अर्धा तास तरी गेला, कारण मच्छी जास्त पण होती आणि सगळीच साफ करून स्वच्छ साफ करून ठेवायची होती. म्हणून मग मी सगळीच साफ करून टाकली आणि बाकीचं जेवण बनवायला घेतलं. इथे मी घेतलं आहे मच्छीच्या रश्श्यासाठी ओलं खोबरं, 7 ते 8 लाल मिरच्या, बेडगी लाल मिरची, धने, थोडासा कांदा आणि अर्धा टोमॅटो. हे मी वाटण वाटलं, तेल गरम केलं, त्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटण जे बनवलेलं आहे ते टाकलं फोडणीला. त्याच्यानंतर ते वाटण थोडंसं भाजून घ्यायचं, कारण थोडं कच्चं असतं, कांदा टोमॅटो कच्चा असतो, त्याच्यामुळे थोडंसं वाटण भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. पाणी टाकून चांगलं ढवळून घ्यायचं. तुम्हाला जितकं रस्सा पाहिजे तितकं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर त्यात कोकम आणि ही गाबोळी टाकली आहे मी आणि ह्याचं बांगड्याचं डोकं टाकलं आहे. बांगड्याच्या डोक्याचा सार हा खूप टेस्टी होतो. चला तर मग बांगड्याचे सारला उकळी येईपर्यंत आपण बोंबील फ्राय करून घेऊया. इथे मी बोंबील घेतले आहेत. बोंबीलला मधून कट केलं आहे, कारण बोंबील जर मधून कट नाही केले तर ते कुरकुरीत नाही होत आणि मेन म्हणजे ते तुटतात. खूप नाजूक असतात ते बनवण्यासाठी, त्याच्यामुळे त्याला मधून कट करणं गरजेचं असतं. काही जण पाट्याखाली ठेवतात, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता तर मी डायरेक्टली फ्राय करायला घेतलं. तर फ्राय करताना मी त्याच्यामध्ये टाकलं आहे हळद, लाल तिखट, अर्धा लिंबू आणि थोडंसं कोकम आगळ आणि थोडं मीठ. हे सगळं टाकून मी मिक्स केलं आणि तव्यावर तेल तापायला ठेवलं आणि हे तांदळाचं पीठ आणि रवा लावून मी फ्राय करते. फटाफट मच्छी फ्राय करून घेते, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. जवळजवळ 2 वाजून गेले आहेत आणि आम्हाला आज खूपच लेट झाला आहे मच्छीचा बेत असल्यामुळे. इथे मच्छीचा रस्सा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. बांगड्याचा रस्सा हा रेडी आहे. मच्छी पण फ्राय करून झालेली आहे. तर चला आपण आज अशा प्रकारे आपलं ताट रेडी आहे. तर मंडळींनो या जेवायला.